हाय हॅलो नमस्ते, मी वैशाली. तुमचं माझ्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत. तर आज आपण एकदम झटपट आणि साधा आणि सिंपल खाण्यासाठी तितकाच पौष्टिक असा मस्त असा व्हेजिटेबल पुलाव बनवणार आहोत. तर इथं मी एका टोपामध्ये बघू शकता, इथं मस्त असं वाटाणे, बटाटे आणि फ्लावर छान असं चिरून पाण्यामध्ये मस्त स्वच्छ धुवून ठेवलं आहे. त्याच्यानंतर मी इथं तांदूळ घेतला आहे छानपैकी धुवून. त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची अशी मस्त कापून घेतली आणि ना कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे. तर इथं बघू शकता, कढईमध्ये तेल तापलं ना की आपल्याला सगळ्या भाज्या ज्या आहेत ना, फ्लावर, वाटाणा, बटाटा, ह्या आहे ना सगळ्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत. तुम्ही याच्यामध्ये अजूनही भरपूर साऱ्या भाज्या टाकू शकता. माझ्याकडे जेवढ्या अवेलेबल होत्या ना तेवढ्याच मी भाज्या याच्यामध्ये वापरलेल्या आहेत. तुम्ही गाजर, फरशी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या, सिमला मिरची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या याच्यामध्ये घेऊ शकता. तर आहे ना इथं बघू शकता, मस्त असं आहे ना तेलामध्ये भाज्यांना आहे ना चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि ना नंतर काय करायचं आहे, 2 मिनटासाठी ना या भाज्यांवरती झाकण ठेवायचं आहे आणि भाज्यांना छान असं तेलामध्ये ना फ्राय करून घ्यायचं आहे. तर आहे ना इथं बघू शकता, आपल्या भाज्या आहे ना छान अशा फ्राय झालेल्या आहेत. मस्त असा तेलामध्ये छानपैकी तळून झालेल्या आहेत. नंतर काय करायचं आहे, आपल्याला ह्या भाज्या ना एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत. आणि ना बघू शकता, इथं मी ह्या भाज्या ना एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत. तर आहे ना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भाजी चपाती खायचा खूप खूप म्हणजे खूप कंटाळा येतो. तर आहे ना दुपारच्या टायमाला असं मस्तपैकी व्हेजिटेबल पुलाव करून खा. छान असं मस्तपैकी पोटाला पण आराम मिळतो. खूप जास्त मसालेदार खाल्लेलं चांगलं नाही आहे उन्हाळ्यामध्ये. तर इथं बघू शकता, मी भाज्या सगळ्या काढून घेतल्यात. आणि ना एक कढईमध्ये, त्याच कढईमध्ये ना पुन्हा थोडंसं तेल वाढवलं आणि 1 चमचाभर तूप टाकलं आहे. नंतर आपल्याला याच्यामध्ये ना खडे मसाले टाकायचे आहेत. तर मी खडे मसाल्यांमध्ये ना 3 ते 4 लवंगा, 3 ते 4 मिऱ्या आणि 1 मसाला वेलची घेतलेली आहे. त्याच्यानंतर आहे ना आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचं आहे. आणि ना जिरं घातलं की मस्त असा कढीपत्ता घालायचा. नंतर आहे ना 5 ते 6 उभ्या चिरलेल्या मिरच्या घातल्यात मी याच्यामध्ये. आणि ना लगेचच याच्यामध्ये ना मी कांदा घातलेला आहे. कांदा टाकून झाला ना की आपल्याला छानपैकी कांदा, मिरची वगैरे मस्त असं तेलामध्ये ना फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय करून झालं की लगेचच आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे टमॅटो. आणि ना पुन्हा एकदा याला छान असं ना परतवून घ्यायचं मस्तपैकी. तर इथे बघू शकता, मी आहे ना टमॅटो घातला आहे आणि ना छानपैकी ना परत एकदा याला ना परतवून घेतलं आहे मस्त, कांद्याला, टोमॅटोला, मिरचीला. आणि ना मिरची, टोमॅटो, कांदा परतवून झाला की आपल्याला जो तांदूळ घेतला होता ना, तो तांदूळ याच्यामध्ये टाकायचा आहे. तर मी इथं आहे ना कोलम तांदूळ घेतला आहे बरं का. तुम्हाला तुमच्या आवडीचा कोणताही तुम्ही तांदूळ घेऊ शकता. कोणता पण प्रकारचा, बासमती म्हणा किंवा इंद्रायणी तांदूळ तुम्ही वापरू शकता इथं मस्त असा. आणि नंतर काय करायचं आहे, आपल्याला तांदूळ घातलं, पुन्हा एकदा आहे ना तेलामध्ये चांगलं तांदळाला ना परतवून घ्यायचं मस्तपैकी. तांदूळ परतवून झाला की याच्यामध्ये ज्या आपण भाज्या ज्या तळून घेतल्या होत्या ना, फ्लावर, वाटाणा, बटाटा, ह्या भाज्यासुद्धा याच्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि ना मीठ घालायचं आहे. मीठ घालून झालं की लगेचच आपल्याला आहे ना व्यवस्थित हे परतवून घ्यायचं आहे मस्त असं. बघू शकता, मी इथं भाज्या आणि भात म्हणजे सॉरी तांदूळ व्यवस्थित परतवून घेतला आहे छान असा. नंतर सगळ्या भाज्या आणि तांदूळ परतवून झाले की आपल्याला ना जेवढं भात शिजण्यासाठी पाणी पाहिजे ना तेवढं पाणी ओतायचं आहे. बघू शकता, मी इथं 1 तांब्या आणि अजून थोडा अर्धा तांब्या पाणी ओतलेलं आहे मी भात शिजण्यासाठी. आणि ना पाणी ओतून झालं की याच्यावरती झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवरती ना अर्धा तास भाताला ना शिजवून द्यायचं आहे. तर इथं बघू शकता, आपला भात आहे ना तयार झालेला आहे. म्हणजेच आपला व्हेजिटेबल पुलाव इथं तयार झालेला आहे मस्त असा. याच्यामध्ये मी कोणतेच मसाले यूज केलेले नाही आहेत. फक्त आणि फक्त खडे मसाले घातलेत, ते पण एकदम कमी प्रमाणामध्ये. ना हळद घातली आहे, ना कोणत्या जास्त प्रमाणात मसाल्याचा वापर केला आहे. हिरवी मिरची घातली आणि ना छान असा आपला व्हेजिटेबल पुलाव इथं तयार झालेला आहे. वरून घालायची आहे कोथिंबीर. आणि मस्तपैकी मी इथे एका ताटामध्ये ना भात काढून घेतला आहे. व्हेजिटेबल पुलाव आपला तयार झालेला आहे. तुम्ही छान असं कोशिंबिरीबरोबर म्हणा, दह्याबरोबर म्हणा किंवा लोणच्याबरोबर म्हणा हे खाऊ शकता. तर मी कोशिंबिरीचा व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे बरं का. पटकन अशी झटपट काकडीची कोशिंबीर कशी करायची ना, तो व्हिडिओ पण तुम्ही जाऊन बघा. आणि ना आपला आजचा व्हेजिटेबल पुलावचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंतच पुन्हा भेटूया. बाय बाय सगळ्या.